राम राम मंडळी, मी तुम्हाला कोकणातील आपल्या ह्या स्वर्गीय प्रवासामध्ये आज कोकणातील केळशी ह्या एका सुंदर गावी घेऊन आलेलो आहे. केळशी ह्या गावी मी मुक्कामाला आहे ते भारजा इन ह्या एका सुंदर होमस्टेमध्ये. होमस्टे हे नाव ह्या जागेला परफेक्ट मॅच होतं. आजूबाजूला निसर्गरम्य नारळ सुपारीच्या झाडं आणि त्यामध्ये समोर ही भली मोठी बाल्कनी आणि स्वच्छ सुंदर परिसर. अत्याधुनिक सुखसोयींनी सज्ज अशा प्रशस्त रूम, एसीची सोय, 24 तास गरम पाणी आणि त्याच्यामध्ये अस्सल व्हेज जेवण. आणि एवढंच नाही, हे जेवण अस्सल कोकणी पद्धतीने केळीच्या पानावर. चला मित्रांनो, आता आपण ही सर्व माहिती येथील ओनर श्री अमित यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार मंडळी, कोकणातील गणेश उत्सवासाठी मी दापोलीपासून जवळ असलेल्या केळशी ह्या एका सुंदर टुमदार गावी आलेलो आहे. आणि ज्या ठिकाणी मी थांबलेलो आहे त्या ठिकाणाचे ओनर श्री अमित कोठारी सर आज आपल्याबरोबर आहेत. सर, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही सर, आता आपलं हे केळशी गाव जे आहे, ह्या केळशी गावाच्या बाजूला कुठली नदी, म्हणजे कुठल्या नदीच्या किनारी बसलेलं आहे, हे जर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगितलं तर आणखी चांगली माहिती. इकडे एक महाड म्हणून आहे, त्याच्या जवळ एक गाव आहे लाटवण म्हणून. तिथून भारजा नदीचं ते उगमस्थान आहे. ओके. आणि तीच भारजा नदी सरळ केळशी पर्यंत आलेली आहे. ती केळशीच्या खाडीला मिळून समुद्राला मिळते. तर आपलं जे होमस्टे ते पण भारजा इन नावाने आहे. तर माझं मनात असं होतं की बरेच जणांना समुद्र किनाऱ्यासाठी येतात, पण ही भारजा नदी कोणाला माहीत नव्हती. तर ती सुंदर नदी, स्वच्छ नदी पण एक लक्षवेधी ठरावी म्हणून मी आमच्या होमस्टेचं नाव भारजा इन ठेवलंय. अरे वा. तर हे भारजा, प्रश्न पडतो भारजा म्हणजे काय, तर ते आमच्या नदीचं नाव आहे, जी केळशीपासून जवळ आहे नदी अगदी. म्हणजे तुम्ही तुमच्या होमस्टेचं नाव इथल्या नदीच्या किनारी वसलेलं तुमचं हे होमस्टे अशा संकल्पनेतनं तुम्ही ठेवलेलं. हो हो हो, फारच छान संकल्पना आहे. म्हणजे तुमच्या होमस्टेमध्ये निसर्गाचा टच, नावामध्येच एक निसर्गाचा टच आहे. बरोबर. येण्यासाठी, केळशी ह्या गावा येण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन, बस स्टेशन हे कसे आहे याच्याबद्दल जरा माहिती द्या. आता जर तुम्हाला केळशीला यायचं असेल तर मुंबईहून 3 गाड्या आहेत. सकाळी 5ची आहे, नंतर 10 वाजताची आहे आणि रात्री 9ची आहे. बोरिवलीहून 2 गाड्या आहेत, एक सकाळी 6 वाजता सुटते, एक 11 वाजता सुटते. तसं मुंबईतून डायरेक्ट तुम्ही केळशीमध्ये या गावी येऊ शकता. आणि जर पुण्यातून यायचं असेल तर पुण्यातून दापोलीला अनेक गाड्या आहेत आणि दापोली केळशी गाड्या चालूच आहेत. हे एसटी महामंडळाविषयी मी सांगतोय. आणि काही प्रमाणात प्रायव्हेट गाड्या पण आहेत मुंबईहून यायला, पुण्याहून दापोलीला यायला. पण दापोली टू केळशी एसटीच प्रेफरेबल. म्हणजे पुणे आणि मुंबई ह्या दोघा ठिकाणाहून दापोली हे एक सेंट्रल प्लेस आहे. हो हो. आणि तिथनं तुम्ही मग प्रायव्हेट व्हेकल किंवा एसटी महामंडळाने केळशी येऊ शकता. हो. ओके सर. आता केळशी ह्या गावी आल्यानंतर आपल्या पर्यटकांना कुठले पर्यटन स्थळे, कुठली मंदिरं, असं काय केळशीला आल्यानंतर काय छान बघता येईल आपल्याला? बरोबर. केळशी जे गाव आहे ना, हे कोकणामध्ये एक निसर्गरम्य गाव आहे. तर पूर्ण कोकण बघितलं तर सारखंच आहे. कोकणात यायचं म्हटल्यावर लोक रिलॅक्समेंटसाठी येतात, शांततेसाठी. त्यानंतर समुद्र किनारा बघण्यासाठी येतात, समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करण्यासाठी येतात. तर हे पूर्ण कोकणामध्ये आहे आणि जुनी जुनी मंदिर आहेत. पण केळशी हे गाव स्पेशल यासाठी आहे की हे एक वसवलेलं गाव आहे. पेशवाई नगर रचनेतील एक गाव आहे. म्हणजे पेशवाईंनी रचलेलं हे गाव, हे गावाची रचना झालेली आहे. आणि अगदी तुम्ही जर पायी जर फिरलात गावामध्ये की एक वेगळाच तुम्हाला आनंद मिळेल. निसर्ग सौंदर्य भरभरून आहे, तर एक वेगळा आनंद मिळेल. आणि जर केळशीला आलात तर महालक्ष्मी मंदिर आहे इथे केळशीमध्ये. महालक्ष्मी ते जागृत देवस्थान आहे. एक याकूब बाबा दर्गा आहे जो शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. शिवाजी महाराजांच्या काळात शिवकालीन दर्गा, शिवकालीन तो दर्गा आहे. तिथं अनेक वेळा शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवे हे येऊन गेलेले. आता त्या सगळ्या नोंदी इतिहासात आढळतात. ते एक एकदम शांत ठिकाण आहे आणि तिथून जो केळशी गावचा नजारा बघायला मिळतो तो खूप छान बघायला मिळतो. म्हणजे थोडक्यात केळशी ह्या गावाला शिवाजी महाराजांच्या पावनपद स्पर्श झालेले आहे. हो हो हो, झालेले आहेत.
आणि इथं आल्यानंतर इथला जो समुद्र किनारा आहे, हा समुद्र किनारा बद्दल तुम्ही काही सांगू इच्छिता? हा जो केळशीला म्हणजे कोकणात सगळीकडे समुद्र किनारे आहेत, पण मी सगळ्यांना सांगतो केळशीला या. त्याचं कारण केळशीला जवळपास 3.5 ते 4 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलाय. 3.5 ते 4 किलोमीटरचा एवढा मोठा समुद्र किनारा लागलाय. अतिशय स्वच्छ समुद्र किनारा आहे, शांत आहे आणि एकदम सेफ आहे पाण्यात खेळण्यासाठी. तिथे कुठला खड्डा नाहीये की अशी कधी भोवरी आलेली नाहीये. हा, एकदम सेफ किनारा आहे. तरी पण मी पर्यटकांना सांगतो की आपल्या लिमिट पर्यंत म्हणजे कमरे एवढ्या पाण्यात वगैरेच तुम्ही एन्जॉय करा आणि जास्त आत उत्साहाच्या भरात जास्त आत जाऊ नका म्हणून. पण तसं बघायला गेलं तर एकदम सेफ आहे, पाणी स्वच्छ आहे आणि किनारा अतिशय सुंदर आहे. म्हणजे तिथे आपल्याला असं फील येईल की अरे हा आपल्याच नावावर बीच आहे आणि प्रायव्हेट बीचचं फिलिंग येईल तिथं. म्हणजे तुम्ही सहकुटुंब इथे जाऊन निर्धास्तपणे जास्त दूर न जाता पाण्याचा समुद्र किनारी खेळण्याचा आनंद घेऊ शकता. बरोबर. सर, आता आपल्या ह्या भारजाईन ह्या होमस्टे मध्ये आल्यानंतर, मी होमस्टेच म्हणेल हो, का तर तुम्हाला प्रेक्षकांना इथं आल्यानंतर खरंच एक होम अवे फ्रॉम होमची संकल्पना किंवा हे गोष्ट खरं आहे याची जाणीव होईल. का तर अमित भाऊ स्वतः पर्सनली प्रत्येक पर्यटकाकडे त्यांना काय लागतं आहे आणि त्यांचा इंटरेस्ट कशात आहे त्या पद्धतीने त्यांना गाईड करता आणि खरंच इथं सगळ्या सोयी चांगल्या आहे. तर आपल्या प्रेक्षकांना इथं राहण्यासाठी आणि जेवणाची काय सोय सर तुमच्याकडे? रूम्स कुठल्या प्रकारचे आहे आणि जेवणामध्ये काय व्हरायटी असते? माझ्याकडे 4 रूम्स आहेत आणि एक हॉल आहे. 4ही रूमना एसी लावलेला आहे. जर एसी हवा असेल तरी एसी रूम आम्ही देतो. नॉन एसी हवे असेल तर आम्ही एसीचे रिमोट्स बाहेर ठेवतो आणि बाहेरून एसी बंद करतो. नॉन एसी पण रूम तुम्हाला भेटू शकते आणि एसी पण रूम भेटू शकते. एसी हॉल आहे, त्याच्यात 10 जण एकदम कम्फर्टेबल राहू शकतात. तो नॉन एसी हॉल आहे आणि त्याला 2 टॉयलेट बाथरूम आहेत. म्हणजे मोठा ग्रुप आला आणि एकत्र राहण्याची इच्छा असेल तर ती सोय पण तुमच्याकडे हो आहे. आणि सगळंच जर गेट टुगेदर करायचं म्हटलं तर एक 20 ते 22 जणांची छान उत्तमरित्या सोय आपल्याकडे होऊ शकते. पहिल्या मजल्यावर 2 रूम आहेत. नवीन आता मी जे काम केलंय तिथे 2 रूम आणि एक हॉल आहे. आणि आमच्याकडे शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं आणि जैन फूड हवं तर तेही मिळतं आणि लोकांची जी इच्छा असेल ती आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. आणि जेवणामध्ये शक्यतो आम्ही केळीच्या पानावरच वाढतो, जेणेकरून तुम्हाला एक कोकणात आल्याचा अनुभव यायला हवा. आणि सगळ्या रूम्स माझ्या अटॅच टॉयलेट बाथरूम आहेत. गरम पाण्याची 24 तास सोय आहे 24 तास सगळ्या रूम्सला. हो. केळशी ह्या गावाच्या जेवढे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सव असतात, तर केळशीमधल्या प्रत्येक सण उत्सवाचे पण काही खास वैशिष्ट्य आहे. तर तुम्ही ह्या प्रत्येक सणाला जरी केळशीला आलात तरी तुम्हाला प्रत्येक वेळेस एक वेगळं पण जाणवेल. तर अमित सर, तुम्ही आता इथं स्थानिक आहात, तर प्रेक्षकांना इथल्या स्थानिक उत्सवांबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती सांगा. आपलं जर हिंदू पंचांग बघितलं तर चैत्र महिन्यापासून सुरुवात होते. बरोबर. तर गुढीपाडव्यापासून आपल्या वर्षाची सुरुवात होते. हो. तर गुढीपाडव्याला सगळीकडे गुढी उभारल्या जातात. गुढीपाडव्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत महालक्ष्मी मंदिर जे मी मगाशी बोललो, हो, तिथे उत्सव साजरा केला जातो. अगदी पेशवाई पद्धतीने तो पेशवाईकालीन जसा उत्सव होत होता तसा तो उत्सव तिथे साजरा केला जातो. महालक्ष्मीचा यात्रा असते ती. तर चैत्र पौर्णिमेला ती यात्रा असते महालक्ष्मीची. तिथं जो रथ आहे तो गावभर प्रत्येक ठरल्या मार्गाप्रमाणे फिरवला जातो. त्यात देवी बसलेली असते, देवीची सगळी पूजा अर्चा केली जाते. तर तो एक उत्सव खूप पाहण्यासारखा असतो. त्यानंतर मग पावसाळा येतो, श्रावण महिना चालू होतो, मग गोकुळाष्टमीचा सण येतो. गोकुळाष्टमी. हा, तर गोकुळाष्टमीचा सण पण इथे गोविंदा प्रत्येक गावोगावी नाचतात कोकणामध्ये. पण केळशीचं वैशिष्ट्य असं आहे की 18 वाड्या आहेत आणि 18 वाड्यांचे गोविंदे निघतात आणि ते एका ठिकाणी येऊन नाचतात. बरं, 18 वाड्यांचे गोविंदे एका ठिकाणी येऊन तो उत्सव साजरा, गोविंदांचा मेळ असतो तो. तर ते जे चित्र असतं की अख्खं गाव एकत्र नाचतंय गोविंदांचं, ते खूप पाहण्यासारखं असतं. आणि हे फक्त कोकणात केळशी गावीच होतं म्हणजे. आणि हा जो गोकुळकाला उत्सव आहे ह्याला अनेक वर्ष कुठे इतिहासात नोंद नाहीये, पण खूप वर्षापासूनच हे चालू आहे. साधारण 150 ते 200 वर्षापूर्वीपासून हे उत्सव चालू झालेले, ते अजूनपर्यंत कंटिन्यू आहेत. म्हणजे जुन्या प्रथा ज्या आहेत त्या अजून पण केळशी ह्या गावामध्ये जपून त्याच पद्धतीने, जुन्या पद्धतीने, त्या चालीरीतीने हे उत्सव साजरे केले जातात. त्या गोकुळाष्टमीला इथे एक काळभैरव मंदिर आहे, ते अखंड सप्ताह असतो.
अखंड सप्ताह. गोकुळाष्टमीला त्याचा शेवट असतो. बर. पण त्याच्या पूर्वी रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवसापासून 7 दिवस 24 तास तिथे काळभैरव मंदिरामध्ये भजन गायले जातात. तर तो एक भजनाचा उत्सव पण मोठ्या प्रमाणात असतो. काळभैरवाची ती एक सेवा असते. असं म्हटलं जातं की काही वर्षापूर्वी प्लेगची साथ आली होती, तर गावातल्या ग्रामस्थांनी काळभैरवाला साकडं घातलं होतं की ही जी साथ आलेली ती दूर कर, आम्ही असा 7 दिवस अखंड सप्ताह करू इथे. आणि त्याप्रमाणे ते अजून पण अविरतपणे ते चालू आहे. म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह जो हरिनाम म्हणतो सप्ताह. आपण, हो हो. तो हेच. तर इथे 24 तास 7 दिवस भजन चालू असतं. तर लोक पण एकदम भक्ती भावनेने तो अजूनपर्यंत ती परंपरा चालू आहे. त्यानंतर मग गणेशोत्सव जवळ आलेला असतो. गणेशोत्सवामध्ये कोकणातले गणपती तर जगप्रसिद्ध आहेत, सगळ्यांना माहिती आहे. पण केळशीमध्ये गणेशोत्सवामध्ये ज्या दिवशी गौरी पूजन असतं त्या दिवशी एक रात्री पळीतेचा नाच केला जातो. तो पळीतेचा नाच म्हणजे हातात पेटत्या मशाल घेऊन आणि बाकीचे पळीते घेऊन त्याच्यात म्हणजे समोर पळीत्यामध्ये एक आग लावून ती पेटता पळीता म्हणजे आपण जे स्वयंपाक घरात पळी असते त्याच्यावर त्याच्यासमोर छोटीशी एक वडा ठेवून आग लावली जाते ती. तर तो पेटता पळीता घेऊन नाचायचं असतं. तर ते पण ज्या गावात वेगवेगळे वाडे आहेत त्या वाड्यातल्या आळीतले लोक तिथे येतात काळभैरवासमोर, तिथे मानवंदना द्यायला, तिथे नाचतात. त्या भैरीचं मंदिर आहे तिथं परसावर नाचतात. आणि पूर्ण गावातले रात्री तर ते पण एक पेटते पलिते घेऊन नाचतानाचं दृश्य एकदम बघण्यासारखं असतं, नयनरम्य असतं एकदम. पलिता झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कोकणातले लोक हे गणपती उत्सवाला आणि होळीला येतात, म्हणजे शिमग्याला येतात. इथं होळीला शिमगा म्हणतात. तर शिमग्याला येतात जे मुंबईत कामाला आहेत, पुण्यात कामाला आहेत ती लोक. तर इथला जो होळीचा सण आहे ना, शिमगा उत्सव, हा पण पाहण्यासारखा असतो. इथे संकासूर असतात. संकासूर. तर इथल्या लोकांची भावना आहे की हे जे संकासूर आहेत ते प्रत्येकाच्या घरी जातात, आरती करतात, आशीर्वाद देतात. प्रत्येक देवळामधून इथं आजूबाजूच्या खेड्यामध्ये जे मंदिर आहेत त्यांच्यामधून पालखी निघते. ती पालखी सगळ्या गावांमध्ये जाते. तर इथल्या लोकांची भावना आहे की देव आमच्या घरी येत आहेत म्हणून आम्हाला दर्शन दे, अशी भावना आहे. तर हा शिमगा उत्सव पण खूप पाहण्यासारखा असतो. त्या शिमगा उत्सवाचं प्रमुख आकर्षण म्हणजे संकासूर असतात. संकासूर म्हणजे एक देवाच्या रूपाने आलेले ते देन असुर असतात ते, पण ते त्यांचं म्हणजे लहान मुलांना आकर्षणही असतं आणि भीती पण असते. तर तो एक ते जे 15 दिवस शहर ठिकाणी होळी म्हणजे कलर खेळला जातो आणि एका दिवसाचा तो सण असतो. पण इथे तो गेले 10 दिवसापासून तो सण साजरा केला जातो. तर होळी सण पण पाहण्यासारखा असतो आणि केळशीतला नक्कीच बाकीच्या सणांसारखाच एक आगळा वेगळा इथं भैरीचा खेळ आहे. तो सगळीकडे जातो, म्हणजे सगळ्या गावात फिरत असतो. शेवटच्या दिवशी जो होम लागतो त्याच्या भोवती ते संकासूर प्रदक्षिणा घालतात. तो एक नयनरम्य सोहळा असतो. तोही सगळ्यांनी अनुभवायला हवा असं मी सांगेन. म्हणजे गणपती बरोबरच होळीला सुद्धा तेवढंच महत्व आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही बघितलात तर यात्रा, गोपाळकाला, गणेशोत्सव आणि शिमगा हे प्रमुख जे सण आहेत ते एकदम स्पेशल आहेत केळशी गावातले. सगळीकडे हे सण साजरे केले जातात पण केळशी गावचे एकदम स्पेशल आहेत. आणि ते स्पेशल काय आहेत हे तुम्ही नक्की या अनुभवा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. चालेल. आणि याच्यानंतर आपल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये तुम्ही जसं म्हटलात की पालखी सोहळा असतो, हरिनाम सप्ताह असतो, गणेश उत्सव असतो. तर हे सगळे उत्सव साजरे करत असताना आपल्याला केळशीमध्ये आल्यानंतर तुम्ही प्रेक्षकांना किंवा पर्यटकांना इथल्या उत्सवांबद्दल काही स्थानिक माहिती पण देता. तर ही गोष्ट पण प्रेक्षकांना मला नमूद करायची. म्हणजे तुम्ही जर इथं आलात तर सर तुम्हाला त्या उत्सवांमध्ये सामील पण करून घेता आणि ते उत्सवाची पार्श्वभूमी काय, त्याच्या मागे आख्यायिकी काय आणि त्याचं महत्त्व कसं आहे कोकणी संस्कृतीच्या दृष्टीने हे पण तुम्हाला समजून सांगता. म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथं आल्यानंतर कोकणाचा निवांतपणा, इथला समुद्र, इथली मंदिरं आणि इथली संस्कृती आणि खाद्य संस्कृती मी म्हणेल, ह्या सगळ्यांचा एक ऑल कॉम्बिनेशन जो आहे तो तुम्हाला भारजाईन ह्या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच बघायला मिळेल. तर तुम्ही केळशीला आल्यानंतर अमित सरांच्या भारजाईनला नक्की व्हिजिट करा की जेणेकरून तुम्हाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला प्रत्यय येईल. आम्ही तर हे सण उत्सव बालपणापासून बघत आलेलो, पण तुम्ही वर्षातून 1-2 वेळा किंवा 3-4 वेळा येणार असता. आणि जर तुम्ही या सण उत्सवामध्ये जर आलात तर
तो सण उत्सव कसा साजरा केला जातो, म्हणजे त्यामागची पार्श्वभूमी काय आहे, हे सगळं तुम्हाला पण समजलं तर तुमचा पण उत्साह वाढेल. आणि शहर ठिकाणी हे सगळं कमी होत चाललंय, नक्कीच पण गावांनी त्या परंपरा जपलेल्या आहेत. जपून ठेवलेलं तर आहे. त्या जपलेल्या परंपरा अजून काही वर्ष आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर ते बंद होण्यापूर्वीच सगळ्यांनी हा अनुभव घ्यावा. केळशीतले सण उत्सव अतिशय सुंदर आहेत. आयुष्यात प्रत्येकाने केळशीतल्या सण उत्सव, केळशी गावातील जे सण उत्सव आहेत त्याचा नक्की एकदा प्रत्येकाने अनुभव घ्यावा, असं मी तुमच्या माध्यमातून सांगेन प्रेक्षकांना. नक्कीच. अजून एक विचारायचं होतं सर, इथली जलव्यवस्थापन जी सिस्टीम आहे ती पेशवेकालीन आहे आणि त्याच्या मागचं तुम्ही काही आपल्या प्रेक्षकांना माहिती सांगू इच्छिता? केळशी गाव असं पेशव्यांनी रचलेलं आहे. बरोबर. तर इकडे डोंगर आहे पूर्ण, एका साईडला डोंगर आणि तिन्ही बाजूनी समुद्र. तिन्ही बाजूनी डोंगर आणि एका बाजूला समुद्र, असं गावाची रचना आहे. तर डोंगरावरनं पाणी तर येतं तिन्ही बाजूनी, तर ते पाणी कसं व्यवस्थित समुद्राला जाऊन मिळेल, खाडीला जाऊन समुद्राला मिळेल याची व्यवस्था आधी केलेली आहे. तर गावाच्या बरोबर मध्ये असा एक परा केलेला आहे, मोठाच्या मोठा परा. म्हणजे पाणी जायची वाट केलेली आहे. छोटा आपण एक पाण्याचा प्रवाह म्हणू शकतो. तर सगळं गावातलं पाणी एका मार्गाला येतं, तिथनं खाडीला जाऊन समुद्राला ते मिळतं. म्हणजे ही एक प्राचीन जलव्यवस्थापन संस्था आहे की कोकणामध्ये जो फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्या पावसाचा इथल्या स्थानिक ग्रामस्थांच्या जीवनावर परिणाम न होता त्याची एका प्रॉपर पद्धतीने समुद्राकडे वाट करण्यासाठी ही पेशवेकालीन पद्धत की जी कोकणामध्ये सहसा कुठे बघायला मिळत नाही, तर ही गोष्ट पण तुम्ही इथं जर आलात तर ही पण तुम्हाला इथं बघायला मिळेल. इथला शांतपणा, निवांतपणा हा सगळा तुम्ही अनुभवा आणि त्यासाठी तुम्ही केळशीला नक्की एकदा व्हिजिट करा. आणि केळशीला आलात तर अमित सरांच्या भारजाईनला या आणि प्रत्यक्षात ह्या सगळ्या गोष्टी अनुभवा. ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण कोकण दाखवता. मी तुमचं चॅनल बघितलेलं आहे. खास करून तुम्ही आज केळशीमध्ये आलात आणि केळशी पण तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून यापूर्वी दाखवलेले आहेत, आता परतही दाखवाल. तर असे खूप कमी लोक आहेत जे येतात आणि कोकणातल्या होमस्टे विषयी किंवा कोकणातल्या चांगल्या चांगल्या स्थळांविषयी यूट्यूबच्या द्वारे माहिती देतात. आणि हे विना मोबदला तुम्ही हे सगळं करताय आमच्यासाठी. हे आमच्या कोकणवासियांचं भाग्य आहे की तुम्ही आम्हाला कुठेही 1 रुपयाची हे न करता आमची ॲडव्हर्टाईज होते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, आणि त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानतो. सर, तुम्ही तुमच्या आत्ताच्या ह्या गणपती उत्सवामध्ये तुमच्याकडे भरपूर गर्दी असते, तर अशा ह्या तुमच्या व्यस्त कार्यक्रमामधनं तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी वेळ काढला आणि ही एक महत्त्वाची माहिती असते. कारण की जेव्हा माणूस एखाद्या अनोळखी ठिकाणी जातो तर त्यावेळेस जर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असेल तर त्याला आल्यानंतर त्या गावाची माहिती, फिरताना पर्यटन स्थळे आणि एक्सप्लोर करण्यासाठी फार मदत होते. तर तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिली सर, तर तुमचं खरंच धन्यवाद आहे. आणि तुम्ही सुद्धा अमित सरांच्या भारजाईनला या, ही मी ह्या व्हिडिओ मार्फत सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद.